इयत्ता 10वी नंतर डिप्लोमा करावा की 11वी सायन्स करावं, यामध्ये जर तुम्ही कन्फ्युज असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या डोक्यामध्ये फिक्स आहे की मला इंजिनिअरिंगच करायचं आहे तर 100% तुम्ही डिप्लोमा हा ऑप्शनला जायला पाहिजे. कारण बघा 3 वर्षाचा आपला डिप्लोमा असतो. आता डिप्लोमा झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळते. म्हणजे इंजिनिअरिंगचे 3 वर्ष, म्हणजे इंजिनिअरिंगला जे तुम्हाला शिकायचं आहे, जे विषय आहे तेच तुम्हाला त्याचं बेसिक तुम्हाला डिप्लोमाला असतं. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग थोडी सोपी होऊन जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग करायचं असेल तर डिप्लोमा हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं, ज्यांचं स्वप्न मोठं आहे की नाही मला IIT ला ऍडमिशन घ्यायचं, NIT ला, VIT ला, मोठ्या हायर लेवलच्या कॉलेजला IIT लाच ऍडमिशन पाहिजे आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी 11वी सायन्स करायचं, 11वी 12वी सायन्स करायचं, JEE ची एक्झाम द्यायची, प्री द्यायची, मेन्स द्यायची आणि मग तुम्ही IIT NIT ला वगैरे जाऊ शकतात. आणि यानंतर MST CET थ्रू तुम्ही इतर महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये सुद्धा ऍडमिशन वगैरे घेऊ शकतात. तर बघा, ज्यांचं अजून फिक्स नसेल की मी इंजिनिअरिंग करू का डॉक्टरेट करू का फार्मसी करू का इतर काही करू, थोडंसं जरी तुमच्या याच्यात कन्फ्युजन असेल ना तर तुम्ही 11वी सायन्सलाच ऍडमिशन घेतला पाहिजे. पण फिक्स असेल की मला इंजिनिअरिंगच करायची आहे तर तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेतली पाहिजे. तर असा हा बेसिक फरक आहे, बाकी दुसरं काही नाही. तर बाकी तुमची इच्छा, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा की तुम्ही काय घेणार.